काय भाऊ ना दे किती गेला ऊस 200 टन. हा आणि मग 200 टन हा अरे मी तर ऐकले 250 टन म्हणून तू 200 टन कसं काय म्हणतोय कोण म्हणलं तुला भाऊ म्हणला मला 200 टन गेलाय. नाही रे मी आता ऐकले 250 टन म्हणून तू कसं काय 200 टन म्हणतोय अरे मला तर 200 म्हणलाय त्यो कोण म्हणलं तुला भाऊ. बघ एकदा नीट विचार मला वाटतं वरचे खाईन काय नाही तो 50 टन हा विचारावं लागेल मला मग. हा जा जातो विचारतो मी. होय दादा बोल ना. आपला ऊस किती टन गेलाय 200 टन का रे? 200 टन गेलाय का. हा. अरे मला तर कळालं होतं 250 टन गेलाय. कोण म्हणलं तुला असं? म्हणलं होतं अरे मी रानात येत नाही मला तू खरं सांगत नाही काय नाही ला का असं कुठं असतं वय. अरे दाद्या आपला ऊस 200 टन गेलाय. तुला कुणी काय पण सांगन लोकांचं ना कामच चढून द्यायचं असतं. तुला मला लोक सांगतील तो बारका भाऊ काम करीत नाही तुला म्हणे मोठा भाऊ काम करीत नाही पण लोकांचं लय मनावर नसतं घ्यायचं. आणि ना त्या ऊस गेल्या ऊस अकाउंट नंबर पण मी तुझाच दिलाय. घरी जाऊन बिल पण आहे तू घरी जाऊन बिल बघ. त्याने लोकांचं काही मनावर नको घेऊ. आईला दादा चुकलं बरं का लोकांवर विश्वास ठेवला मी जरा. हा रे दाद्या असे कित्येक उदाहरणं येतं की लोकांनी फूट घातल्यामुळे ती नाती तुटल्यात आणि तेवढे मोठे कारणं पण नसतात. त्याच्यामुळे ना कधी लोकांचं ऐकायचं नाही. आपण भावाभावांचं एकमेकाचं क्लिअर करायचं हो तेव्हाच नाते टिकते ना आपली. आलं का लक्षात?